मेकअप किट आणि माझ्या बहिणीने मला 3 आयटम्स दिले कालच. काय तर तिला तिच्या चेहऱ्याला सूट झाले नाही. ही बीबी क्रीम आहे, हे लॅम्पर्सचं फाउंडेशन आहे आणि ही सुपर सिरम आहे मायग्लॅमचं. हे खूप छान प्रोडक्ट आहे ॲक्च्युली, पण मे बी तिला यूज करता आले नाही की म्हणजे माझ्या चेहऱ्याला सूट झालं नाही, तर याचं पण यूज असतो. आता तुम्ही फाउंडेशन डायरेक्ट लावाल तर तुमच्या चेहऱ्याला हानी करायचं, तर तुम्ही काय करणार? पहिली गोष्ट म्हणजे पहिले मी हे आपलं वॅसलीन लावा, जेणेकरून चेहरा मुलायम होईल. जेणेकरून चेहरा मुलायम लावलं. आता मी त्याच्यानंतर सनस्क्रीन लागते, हे प्रोटेक्शन करणार स्किनचं. ओन्ली 3 ड्रॉप्स लावायचे आणि मग आता मी असे सोडते चेहरा. झालं इतकं लावलं. त्याच्यानंतर मी त्याचं फाउंडेशन घेणार आहे. हे फाउंडेशन खूप ड्राय आहे, तर याच्यात मी आपल्याला थोडंसं पाण्याचा ड्रॉप टाकावा लागेल. मी पाण्याचा ड्रॉप टाकते, किंवा पाण्याचा न टाकता मी तेलाचा ड्रॉप टाकते. सध्या त्याच्याकडे पाणी नाही आहे, आणि थोडंसं एक ड्रॉप तेल घेईल आणि त्याला मर्ज करणार क्रीममध्ये. आता तिने बीबी क्रीम घेतली. फाउंडेशन नंतर माझ्यामध्ये तरी बीबी क्रीम लावली पाहिजे. फाउंडेशन नंतर जे डाग दिसतात चेहऱ्यावरती, ते बीबी क्रीमने आपण कवर करू शकतो. आता मला जिकडे जिकडे माझ्या चेहऱ्यावर डाग दिसत आहेत, छोटे छोटे पिंपलचे काही डाग आहेत, ते मी लावते. कधी कधी पाणी उठतं, तेलही खूप ऑइल जे आहे माझ्याकडे नारळाचं किंवा ॲलोवेराची ॲलोवेराचं ऑइल. आता मी जे यूज केलं आहे ते कोकोनट ऑइल आहे, त्याच्यात ॲलोवेरा पण आहे, पॅराशूटचंच आहे आपलं. तर मी ते टाकलं. ठीक आहे. आता पूर्ण चेहऱ्याने मर्ज करायचं. मर्जिंग झालं याचं. बीबी क्रीम झाली. आता ही मायग्लॅम क्रीम ही सगळ्यात शेवटला यूज केली जाते. त्याच्यानंतर तुम्ही फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर लावा, आय मस्कारा किंवा मग लिपस्टिक, हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटला टचअप म्हणून मायग्लॅम क्रीम लावली जाते. आता मी लिपस्टिक लावलेली आहे, काजळ पण आहे, सध्या आयलायनरने लावलं कारण मला कुठे बाहेर जायचं नाही. मी जस्ट एक मेकअप लिक्विड घेत होते. तर शेवटला एकदम एकदम किंचूसा घ्यायचा. याचं जास्त घ्यायचं नाही, कारण हे फक्त तुम्हाला एक ग्लोई लुक देणार. एकदम किंचूसा असं घ्यायचं एक ड्रॉप. इथे लावला, इथे लावला, इथे लावला, इथे लावला, इथे लावला, आणि मग चेहऱ्यावरती असा प्लीज करा. झालं आहे माझं मेकअप. म्हणजे बघा आता तुमच्या चेहऱ्यावरती काय विचित्र दिसते का, आणि मी तुम्हाला सांगेल पण याचा काय मला साईड इफेक्ट झाला. जर काही प्रोडक्ट योग्यरित्या वापरल्या ना की त्याचे साईड इफेक्ट कमी होतात. आणि आता हेच काढण्यासाठी